आंबेडकरी चळवळीतील आघाडीची विचारवंत आणि एक हळव्या मनाची कवयित्री धम्मसंगिनी रमा गोरख आज घरी आलेली आहे. आणि या माझ्या मैत्रिणीचे आणि बहिणीचं घरी येणं जे आहे कवितेच्या संवादाच्या माध्यमातून आम्ही आमचं हितगुज करणार आहोत. तर धम्मसंगिनीसाठी मी माझी कविता सादर करते. मला असं वाटतं आजच्या वर्तमानात ही कविता अत्यंत चपखल अशी बोलते, भाष्य करते. कविता अशी आहे. चांदण्यात फिरण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. चांदण्यात फिरण्याचे स्वातंत्र्य उरले नाही, कळ्यांना बहरण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. चांदण्यात फिरण्याचे स्वातंत्र्य उरले नाही, कळ्यांना बहरण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. प्रत्येक श्वास बनतो आहे जात आणि धर्म. प्रत्येक श्वास बनतो आहे जात आणि धर्म. निधर्मी राहण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. निधर्मी राहण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. श्वासामध्ये भासामध्ये रुजविती धर्मांधता. श्वासामध्ये भासामध्ये रुजविती धर्मांधता. प्रियेच्या आभासाचे स्वातंत्र्य उरले नाही. प्रियेच्या आभासाचे स्वातंत्र्य उरले नाही. रातोरात उभारती गल्लोगल्ली देवालय. रातोरात उभारती गल्लोगल्ली देवालये आणि माणसांना उभारण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. माणसांना उभारण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. रस्त्यावरती आणली त्यांनी आरती आणि नमाज. रस्त्यावरती आणली त्यांनी आरती आणि नमाज. देवाला देव्हाऱ्याचे स्वातंत्र्य उरले नाही. देवाला देव्हाऱ्याचे स्वातंत्र्य उरले नाही. आणि रंगातूनही शोधती ते चेहरा जाती धर्माचा. रंगातूनही शोधती ते चेहरा जाती धर्माचा. आभाळाला निळाईचे स्वातंत्र्य उरले नाही. आभाळाला निळाईचे स्वातंत्र्य उरले नाही. चांदण्यात फिरण्याचे स्वातंत्र्य उरले नाही, कळ्यांना बहरण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. कळ्यांना बहरण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. छान होती.